मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे उद्यापासून अर्थात 29 ते 31 जुलै दरम्यान डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात 33व्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. महोत्सवात पद्मश्री शुभा मुदगल, नीलाद्री कुमार, पद्मश्री पंडित रोनू मुजुमदार आणि डॉ. भरत बलवल्ली यांच्यासह नामवंत कलाकारांचं सादरीकरण होणार आहे. 30 जुलै रोजी मराठी संगीत नाटक देवबाभळी चा प्रयोगही रंगणार आहे. दररोज सायंकाळी 6:30 वाजता कार्यक्रम सुरू होतील. या कार्यक्रमाच्या पूर्वनोंदणीला उत्तम प्रतिसाद मिळाल्याबद्दल आस्था कार्लेकर यांनी समाधान व्यक्त केलं आहे. नागपूर इथं आशादीप अपंग महिला बाल विकास संस्थेच्या 33व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात आंतरराष्ट्रीय धावपटू मनीषा कडूकार यांना स्वर्गीय उषा संत पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी यांनी दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आशादीप संस्थेचे कार्य प्रेरणादायी असल्याचं सांगत संस्थेला महापालिकेकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. समारंभात गुणवंत दिव्यांग विद्यार्थी, दृष्टिहीन जलतरणपटू ईश्वरी पांडे आणि दृष्टिबाधित विद्यार्थ्यांच्या लेखनिकांचाही सन्मान करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हरित क्रांतीचा संकल्प दृढ करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नागपूर येथील परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमांतर्गत आवळा, जांभूळ, डाळिंब, शेवगा, जांभा आणि सीताफळ आदी विविध प्रकारच्या फळझाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं. मोहम्मद रफी यांच्या 46व्या पुण्यतिथीनिमित्त 1 ऑगस्ट रोजी नागपूरच्या शंकरनगर येथील श्री साई सभागृहात संगीतमय पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी प्रसिद्ध चित्रपट अभिनेते देवेंद्र दोडके यांना यावर्षीचा पद्मश्री मोहम्मद रफी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरणानंतर सौभाय जनमलेंगे या सदाबहार गीतांच्या कार्यक्रमात रफी, मुकेश आणि किशोर कुमार यांच्या अजरामर गीतांची मैफल रंगणार असून हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. राज्यातील खरीप हंगामासाठी कृषी विभागानं 11 पिकांची राज्यांतर्गत ऑनलाईन पीक स्पर्धा जाहीर केली आहे. पात्र शेतकऱ्यांनी मूग आणि उडीदसाठी 31 जुलै तर इतर पिकांसाठी 31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावरील विजेत्यांना 2,000 ते 50,000 रुपयांपर्यंतची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. झारखंडमध्ये 16 माओवाद्यांनी आज रांची इथं आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी सांगितलं की त्यातल्या 6 जणांवर मिळून 39 लाख रुपयांचं बक्षीस होतं. संतोष महातो उर्फ बासुदेव उर्फ दिलीप हा 128 गुन्ह्यांमध्ये होता आणि त्याच्या एकट्यावर 15 लाख रुपयांचं बक्षीस होतं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित होईल. नमस्कार.